नमस्कार मित्रांनो, करुणास किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत ढाबा स्टाईल पनीर दो प्याजा. चला तर मग आता कृती पाहून घेऊया. सगळ्यात पहिले आपण इथे 300 ग्राम पनीर घेतलेलं आहे आणि हे 300 ग्राम पनीर आपल्याला व्यवस्थित जोपर्यंत गोल्डन ब्राऊन रंग येत नाही तोपर्यंत दोन्ही साईड आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. तरी साधारण आपल्याला दोन्ही बाजू हाय फ्लेमवरती 1-1 मिनटासाठी आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. आता तुम्ही बघू शकता की आपल्या पनीरला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. आता आपण पनीर जे आहे ते आपले पलटून घेऊया आणि दुसरी बाजू सुद्धा 1 मिनिटासाठी आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊया. आपल्या पनीरला साधारण काही असा कलर आला पाहिजे. जर तुम्हाला कमी क्रिस्पी पनीर आवडत असेल तर तुम्ही नक्कीच त्याला कमी वेळासाठी फ्राय करू शकता. आम्हाला इथे व्यवस्थित क्रिस्पी पनीर हवं होतं, त्यामुळे आपण व्यवस्थित त्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतलेलं आहे. आता हे पनीर आपण एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेऊया. आता ह्याच तेलामध्ये आपल्याला साधारण 2 मध्यम आकाराचे कांदे तळून घ्यायचे आहेत आणि आपण इथे कांदे चिरलेले नाही आहेत, तर त्याच्या पाकळ्या फक्त आहेत ते आपण चॉप करून घेतलेल्या आहेत. तर ह्या काही चायनीज स्टाईलच्या कांद्याच्या पाकळ्या आपल्याला 1 मिनटासाठी साधारण पटकन फ्राय करून घ्यायचे आहेत हाय हीटवरती. तर आपण बघू शकता आपण कांदे इथे फार जास्त वेळ तळून नाही घेतलेले आहेत. आपण त्याला पटकन म्हणजे 1 मिनटाच्या आतच तव्यावरून आपल्याला त्यांना बाजूला काढायचं आहे आणि एका प्लेटीमध्ये आपल्याला ते सेपरेट करून ठेवायचे आहेत. आता आपण ग्रेव्हीकडे वळूया. ग्रेव्हीसाठी आपल्याला एका कढईमध्ये 2 टेबलस्पून किंवा 2 मोठे चमचे तेल आपल्याला घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा जिरे घ्यायचे आहे आणि जिरे व्यवस्थित तडतडून झाल्यानंतर आपल्याला साधारण 2 कांदे आपण इथे घेतलेले आहेत, ते बारीक चिरून घेतलेले आहेत आणि हे कांदे आपल्याला व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत कढईमध्ये त्यांना आपण परतून घेऊया. आता आपल्या कांद्याचा रंग बदललेला आहे, ब्राऊन झालेला आहे. तर आता वेळ झाली आहे आपल्याला इथे आलं लसूण पेस्ट साधारण 2 चमचे आपल्याला इथे कांद्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि हे मिश्रण एकदा आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया. आता आपण इथे साधारण 1 कप टोमॅटो प्युरे ॲड करून घ्यायची आहे आणि हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत आपल्या प्युरेला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित ती परतून घ्यायची आहे. तर आपण पाहू शकता साधारण 3 ते 4 मिनटांनी आता तेल सुटायला लागलं आहे. आता आपण मसाले ॲड करून घेऊया. इथे आपण 1 छोटा चमचा हळद पावडर घेतलेली आहे, 2 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे आणि 2 चमचे आपण धनेपूड घेतलेली आहे. हे मिश्रण आता व्यवस्थित आपण एकजीव करून घेऊया. साधारण 2 मिनटं आपल्याला हे मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत.
आता आपण चवीनुसार मीठ ॲड करून घेऊया आणि हे मिश्रण पुन्हा एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपण इथे 10 ते 12 काजूंची पेस्ट करून घेतलेली आहे, ती आपण या मिश्रणामध्ये ॲड केलेली आहे. तर आपण काजू एक 15 मिनटं त्याला पाण्यामध्ये आपल्याला भिजवूनच त्याची पेस्ट करायची आहे. त्यामुळे आपल्याला एकदम स्मूथ काजूची पेस्ट भेटणार आहे, नाहीतर ती थोडी खरखरीत राहील आणि त्यामुळे ग्रेव्हीमध्ये ती मजा येणार नाही. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित 10 ते 15 मिनटं काजू आपल्याला भिजत ठेवून घ्यायचे आहेत आणि मगच त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. आता आपण इथे एक साधारण 1 कप पाणी आपल्या ग्रेव्हीला ॲड करूया आणि हे मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव करून घेऊया. फारच सोपी रेसिपी आहे, नक्की घरी करून पहा आणि जर रेसिपी आवडली तर आम्हाला नक्की कमेंट्सद्वारे कळवा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला म्हणजेच करुणाज किचन मराठीला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला नक्की लाईकसुद्धा करा. आता आपल्याला ग्रेव्ही आपली एक साधारण 5 मिनटं झाकण ठेवून त्याला शिजवून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता आपल्या ग्रेव्हीला मस्त वाफ सुटलेली आहे आणि इथे फार सुंदर असा सुगंध आपल्या ग्रेव्हीला आता आलेला आहे आणि अशीच काही आपल्याला कन्सिस्टन्सी आपल्या ग्रेव्हीला आली पाहिजे. तर आपण बघू शकता फार मस्त आपली ग्रेव्ही इथे शिजून आलेली आहे आणि कन्सिस्टन्सी आपल्या मनासारखीच आपल्याला इथे भेटलेली आहे. आता आपण इथे आपले जे पनीर जे आपण पहिले तळून घेतलेले होते ते ॲड करूया आणि कांदासुद्धा ॲड करून घेऊया. हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे ग्रेव्हीमध्ये. जसं तुम्ही बघू शकता फारच मस्त कलर आपल्या ग्रेव्हीला आलेला आहे. आता फक्त गार्निशिंग राहिलेलं आहे. आपली ग्रेव्ही ऑलमोस्ट झालेली आहे. खूपच सोपी आणि सिंपल रेसिपी आहे. गार्निशिंगसाठी आपण इथे एक कांद्याची पात चिरून आपण यामध्ये ॲड केलेली आहे. ती आपण व्यवस्थित आपल्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊया. आणि आता त्याच्यामध्ये आपण ताजी कापलेली कोथिंबीर आपण टाकून घेऊया. आता फक्त एक 5 मिनटं आपल्याला वाफेवरती ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे आणि आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे गरमागरम सर्व करण्यासाठी. तर आपण ही ग्रेव्ही भातासोबत खाऊ शकता, चपातीसोबत सर्व करू शकता. खूपच टेस्टी आणि रुचकर अशी आपली ही आजची रेसिपी झालेली आहे आणि असेच नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका करुणाज किचन मराठीला. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट्सद्वारे आम्हाला नक्की कळवा. तुम्हाला अजून कुठच्या रेसिपीज बघायच्या आहेत ते आम्हाला नक्की कमेंट्सद्वारे कळवा.